मुंबईकर पुन्हा एकदा गॅसवर आहेत। दादर माटुंगा सायनमधील गॅस पुरवठा बंद झालेला आहे। प्रतीक्षानगर अँटॉप हिल मधला गॅस पुरवठा 24 तासांपासून बंद आहे। गॅस पाईपलाईन फुटल्यामुळे पुरवठा खंडित झालेला आहे अशी माहिती मिळते। तर वीकेंडलाच मुंबईकरांची चूल बंद आहे आणि त्यामुळे अनेक जणांना याचा त्रास सहन करावा लागतोय। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, एक महत्त्वाची बातमी आहे, दादर माटुंगा सायनमधला गॅस पुरवठा खंडित झालाय। खरं तर वीकेंड आहे आणि वीकेंडच्या दिवशीच खरं तर वेगवेगळे प्लॅन्स असतात लोकांचे, घरी वेगळा बेत आखलेला असतो। मात्र ऐनवेळी गॅस पुरवठा बंद झालेला आहे। माटुंग्याला रस्त्याचं खोदकाम सुरू आहे बीएमसी कडनं आणि या खोदकामाच्या दरम्यान गॅस पाईपलाईन ही लिकेज झाल्या कारणाने हा गॅस पुरवठा बंद करण्यात आला। अर्थात काही काळासाठी बंद केलेला हा गॅस पुरवठा लिकेज नेमकं कुठे हे न सापडल्यामुळे आता अधिक काळ वाढत गेलेला आहे गॅस खंडित असण्याचा कालावधी। त्याच्यामुळे गेले 24 तास अनेक ठिकाणी मुंबईकरांची चूल ही पेटलेलीच नाहीये। विशेषतः दादर, माटुंगा, प्रतीक्षानगर, अँटॉप हिल, वडाळा या परिसरात जिथे जिथे महानगर सेवा देतं त्या ठिकाणी सध्या गॅस पाईपलाईनचा गॅस पुरवठा हा बंद करण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर हा पुरवठा रिस्टोअर केला जाईल असं महानगरकडनं सांगण्यात येते। मात्र अद्यापही 24 तास उलटल्यानंतर हा गॅस पुरवठा सुरळीत झालेला नाहीये। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।